नमस्कार मित्रांनो, मी बापू चंदन शिवे पुन्हा एकदा आपणाशी चर्चा करण्यासाठी या नेटवर्क माध्यमावर आलेलो आहे. आज आपण भारतामध्ये जे व्यक्ती स्वातंत्र्य आणि माध्यम स्वातंत्र्य दिले गेलेलं आहे, त्याचबरोबर आताची सध्याची जी पत्रकारिता आहे, त्या पत्रकारितेच्या संदर्भात आपण थोडीशी चर्चा करूयात. मित्रांनो, आपल्या देशामध्ये राज्यघटना लिहित असताना जगामध्ये अनेक गोष्टी घडत होत्या. अनेक देश त्यापूर्वी स्वातंत्र्य झालेले होते. त्यांनी आपापल्या देशामध्ये मानवी हक्क, मानवी स्वातंत्र्य, माध्यमाचं स्वातंत्र्य अनेकांनी बहाल केलेलं होतं. अनेक देश मात्र हुकुमशहांच्या आधिपत्याखाली गेल्यामुळं माध्यमावर आणि व्यक्तींवरही बंधनं लादण्यात आली होती. बोलणं, लिहिणं, वाचणं, प्रकट होणं हे सर्व तोलून मोजून अनेक देशामध्ये आजही घडतं. चीनसारख्या देशामध्ये आजही आपल्याला असं पाहायला मिळतं किंवा अनेक हुकुमशहा असणाऱ्या उत्तर कोरियासारख्या देशामध्ये तर आपल्याला काय चाललेलं आहे हे सुद्धा कळत नाही. ज्यावेळी भारताची राज्यघटना लिहिली जात होती त्यावेळी फ्रेंच राज्यक्रांतीमधील काही तत्त्व, त्याचबरोबर इंग्लंडच्या राज्यामधले आणि अमेरिकेमधल्या व्यक्ती स्वातंत्र्याच्या संदर्भातली माहिती घेऊन भारतामध्ये ज्या पद्धतीनं वेठबिगारी, गुलामी, जातीयता या सर्वांचा विचार करता कलम 14 ते साधारणतः 32पर्यंत आपल्या देशातील लोकांना वेगवेगळी स्वातंत्र्य दिलेली आहेत. त्याच्यामध्येच कलम 19(1)(अ) मध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य, अर्थात व्यक्तींना बोलण्याचं, लिहिण्याचं, भाषण करण्याचं, चित्र काढण्याचं, शिल्पकलेचं, कविता लिहिण्याचं, गाणं म्हणण्याचं, आपल्या स्वतःचा प्रचार प्रसार करण्याचं अधिक अशी जी अनेक स्वातंत्र्य दिले त्यालाच अभिव्यक्ती स्वातंत्र्य असं आपण म्हणतो. या स्वातंत्र्याचा अर्थ असा आहे की तुम्ही हे सगळं लिहित असताना, बोलत असताना माणसाच्या बाजूनं लिहिलं पाहिजे. या लिहिण्यामुळं, बोलण्यामुळं किंवा चित्र काढण्यामुळं, शिल्पकलेमुळं, गाणं म्हणण्यामुळं किंवा कोणत्याही पद्धतीची अभिव्यक्ती करण्यामुळं समाजामध्ये भय निर्माण होणार नाही, समाजामध्ये अनैतिकता पसरणार नाही, समाजामध्ये दोन जाती, दोन धर्म यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण होणार नाही, याची काळजी हे लेखन करताना घेतली पाहिजे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये माणसाच्या एकूणच कलांचा, त्याला बोलण्याच्या, लिहिण्याच्या, वाचण्याच्या बरोबरच अभिव्यक्त होण्याच्या ज्या ज्या कोणत्या कला आहेत त्याच्या संदर्भात चर्चा केलेली आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून माध्यमांना स्वातंत्र्य मिळालं. अर्थात माध्यमाच्या संदर्भात आपल्या राज्यघटनेमध्ये खूप काही लिहिलेलंच नाही. मुळात आपल्याला माहीत आहे की माध्यमांना लोकशाहीचा 4था खांब म्हणतो. त्याच्या अगोदरचे 3 खांब म्हणजे विधिमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ, म्हणजे संसद, त्याच्यानंतर ही जी एक्झिक्युटिव्ह सगळी बॉडी आहे आणि याचबरोबर आपलं जे न्यायपालिका आहे, या सर्वांना मिळून आपण पहिले 3 खांब म्हणतो आणि 4था जो खांब आहे तो खांब म्हणजे माध्यमं आहेत. आता हा जो 4था खांब आहे, या 4थ्या खांबाबद्दल काहीही लिहिलेलं नाही राज्यघटनेमध्ये. हा एक 4था खांब ज्याला म्हणतो तो आपण तत्त्वज्ञानाच्या आधारावर तो 4था खांब आपण निर्माण केलेला आहे. अर्थात भारतासारख्या देशामध्ये, ज्या देशामध्ये जातीयता, धर्मांधता मोठ्या प्रमाणात होती, अशा देशामध्ये पत्रकारांना लिहिता येणं, माध्यमामध्ये आपल्या भावना, आपली दुःख मांडता येणं, या देशातल्या शेतकरी, कष्टकरी स्त्रियांच्याबद्दल माध्यमामध्ये लिहिण्याचं स्वातंत्र्य मिळणं, सरकारवर योग्य शब्दात टीका करता येणं, हे जी काही स्वातंत्र्य या अभिव्यक्ती स्वातंत्र्यानं माध्यमांना मिळाली ही अभूतपूर्व होती. म्हणजे
या पद्धतीची स्वातंत्र्य इंग्रजांच्या काळामध्ये सुद्धा मिळालेली नव्हती आणि त्यांनी अनेक बंधनं त्याच्यावर घातली होती, प्रेस ॲक्ट वगैरे आणून. परंतु भारताच्या राज्यघटनेनं मात्र ही स्वातंत्र्य आपणाला दिली. 1950 ते साधारणतः 90पर्यंत आपल्या देशामध्ये जी माध्यमं होती त्या माध्यमामध्ये वृत्तपत्र होती आणि सरकारी माध्यमामध्ये आकाशवाणी आणि दूरदर्शन ही 2 माध्यमं होती. ध्येयनिष्ठ पत्रकारिता, समाजाभिमुख पत्रकारिता, सरकारला प्रश्न विचारणारी पत्रकारिता, समाजातील प्रश्न मांडणारी पत्रकारिता, परिघावरच्या आणि परिघाबाहेरच्या लोकांचं प्रतिनिधित्व करणारी पत्रकारिता या देशातल्या अनेक लोकांनी केलेली आहे. आणि मग 1990 नंतर मात्र माध्यमांना भांडवलीकरणाचं ग्रहण लागणं. हे जे सगळे माध्यम आहेत हे कॉर्पोरेट लोकांच्या हातात जाणं, भांडवलवाद्यांच्या हातात जाणं आणि माध्यमांना नफा आणि तोट्याचं स्वरूप येणं हे 1990पासून आपल्या देशामध्ये घडायला लागलं. जगाबद्दल आपण तुर्तास विचार करायला नको, परंतु भारतामध्ये जे घडायला लागलं ते 1990 नंतर माध्यमाचं एकदम स्वरूप बदललं आणि माध्यमामधली ध्येयनिष्ठ, समाजाभिमुख आणि परिघाबाहेरच्या लोकांची पत्रकारिता ही जवळपास संपुष्टात यायला लागली. खरं तर 2010पर्यंत माध्यमामध्ये काही प्रश्न सरकारला विचारणारे लोक होते. आता मला दुसरा एक मुद्दा याच्या निमित्तानं असं सांगायचं आहे की माध्यमाला जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे ते अभिव्यक्ती स्वातंत्र्यामधला एक भाग आहे. याचाच अर्थ असा आहे की या देशातल्या सामान्य नागरिकाला जे अधिकार आहेत तेच अधिकार इथल्या संपादकाला आहेत. आपल्याला कुणाला असं वाटत असेल की संपादकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली खूप वेगळे अधिकार, विशेष अधिकार असे काही मिळतात का? तर मित्रांनो, आपल्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो की राज्यघटनेने संपादकाला असे वेगळे कोणतेही अधिकार दिलेले नाहीत. जे विशेष अधिकार म्हणजे तो तुम्हाला प्रश्न विचारू शकतो त्याचं कर्तव्य म्हणून आणि माध्यमाचा प्रतिनिधी म्हणून तुम्हाला प्रश्न विचारू शकतो, परंतु तुम्ही प्रश्नाचं उत्तर का दिलं नाही म्हणून तुम्हाला वेठीस धरू शकत नाही. तुमच्यावर कुठल्याही पद्धतीचं तो बंधन टाकू शकत नाही. खरं तर पत्रकारितेमुळं राष्ट्रीय सुरक्षता, आंतरराष्ट्रीय प्रश्न, आंतरराष्ट्रीय संबंध, या देशातली राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रीय सुरक्षा, या देशामधले धर्मभेद हे संपुष्टात येण्यासंदर्भातली पत्रकारिता करायला पाहिजे होती. या देशामध्ये ज्या पद्धतीनं सध्याची पत्रकारिता सुरू आहे आणि मागच्या साधारणतः 10 वर्षामध्ये जे पत्रकारितेचं स्वरूप बदललेलं आहे याच्याबद्दल नक्कीच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या या धोरणाला नक्कीच हे पत्रकार काळीमा फासत आहेत, याचा गैरफायदा उठवत आहेत असं आपल्याला दिसून येतं. मुळातच आपल्या देशामध्ये या उदारीकरण, खाजगीकरणाच्यामुळं, जागतिकीकरणाच्यामुळं माध्यमं भांडवलवाद्यांच्या हातात गेल्या कारणामुळं या देशामधील जे श्रीमंत लोक होते, कॅपिटल ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात होतं, त्यांनी माध्यमं सुरू केली. याच्याशिवाय दुसरा जी गट निर्माण झाला तो होता राजकीय लोकांचा. राजकीय लोकांनी राजकारण करण्याबरोबरच माध्यमामध्ये लक्ष घातलं, स्वतः माध्यमं सुरू केली. इलेक्ट्रॉनिक माध्यमाबरोबरच वृत्तपत्रसुद्धा त्यांनी स्वतः काढली आणि मग हे वृत्तपत्र, हे माध्यम कोणाच्या बाजूचं म्हणजे कोणत्या राजकीय पक्षांच्या बाजूचं असं साधारणतः 2014पर्यंत चर्चा होते. म्हणजे या देशातल्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांची बाजू घेणारे वृत्तपत्र निघायला सुरुवात झाली होती आणि प्रसारमाध्यमांनी त्याच पद्धतीनं काम करायला सुरुवात केली होती. परंतु आपण 2014 नंतर असं दिसून येतं की या पत्रकारांनी किंवा या मेनस्ट्रीममधल्या माध्यमांनी केवळ राजकीय पक्षांची बाजू घेतली नाही, तर या बरोबरच त्या राजकीय पक्षामध्ये धर्म आणला, धार्मिक पत्रकारितेला सुरुवात केली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्यामध्ये कलम 19(2) ते 19(6) पर्यंत
आपल्यावर जी बंधनं आहेत ती सांगितलेली आहेत. म्हणजे तुम्ही लक्षित पत्रकारिता करता कामा नये, म्हणजे कुणाला लक्षही करता कामा नये, त्याचं चरित्र हननही करता कामा नये आणि त्याला विनाकारण खूप मोठी प्रसिद्धीही देता कामा नये. एखाद्याच्या जातीवरून, लिंगावरून, प्रदेशावरून त्याला कोणत्याही पद्धतीचं लक्ष करून त्याला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा किंवा त्याला ग्लोरिफाय करण्याचा अधिकार पत्रकारांना नाही, करू नये. असं साधारणतः निर्देश जे आहेत, जी सूचनावादा 19.2 ते 19.6 याच्यामध्ये जे आपल्याला मार्गदर्शक तत्त्व दिलेली आहेत, त्याच्यानुसार जर पत्रकारिता करायची झाली तर सध्या आपल्या देशामध्ये जी काही पत्रकारिता सुरू आहे त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पत्रकारिता असं म्हणायला नक्कीच हरकत घ्यावी लागेल. काही पत्रकार चांगलं काम करतायत, परंतु मित्रांनो, अनेक पत्रकार हे कोणाची तरी बाजू घेणारं, धर्माचा प्रचार प्रसार करणारा किंवा एखाद्या पक्षाचं ग्लोरिफाय करणारा, सरकारला प्रश्न विचारणे म्हणजे नागरिक आणि इतर पक्षातील लोक जणू काही गुन्हा करतायत अशा पद्धतीची भाषा करणारा. खरं तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या पद्धतीनं संध्याकाळचे प्राईम टाईममध्ये ज्या चर्चा घडत आहेत आणि चर्चामध्ये ज्या पद्धतीनं त्या वाहिनीचे अँकर, त्या वाहिनीचे संपादक हे ज्या पद्धतीनं आरडाओरडा करतायत, हे आपल्या देशातल्या पत्रकारितेला जागतिक स्तरावर बदनाम होण्याची लक्षणं आहेत आणि बदनाम झालेले या कारणामुळं. त्यामुळं आपले जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, ह्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरफायदा आपल्याकडची पत्रकारिता घेते की काय, पत्रकार घेत आहेत की काय, अशी स्थिती निर्माण झालेली आहे. लोकांना वेठीस धरणं, लोकांना जाणीवपूर्वक त्रास देणं, अशी सुद्धा प्रकरणं आपल्याकडं घडताना दिसत आहेत. आपल्या देशामध्ये मागच्याच महिन्यामध्ये, याच महिन्यामध्ये पुलित्झर प्राईज 3 पत्रकारांना मिळालं. या देशातल्या कुठल्याही मेनस्ट्रीम माध्यमांनी त्या काश्मीरच्या पत्रकारांना साधी प्रसिद्धीही दिली नाही, त्यांची कोणत्याही माध्यमावर मुलाखत किंवा असं काही आलं नाही. याचा अर्थच असा आहे की आपण अत्यंत एकांगी पद्धतीनं पत्रकारिता करायला लागलो की काय, असा प्रश्न निर्माण व्हावा इतपत पत्रकारितेचा दर्जा आपण खालवलेला आहे. आता नागरिकांनी एकच लक्षात घेतलं पाहिजे की मित्रांनो, की आपण जी पत्रकारिता म्हणतो या पत्रकारितेवर अंकुश ठेवण्याचं काम आपण केलं पाहिजे. आपण ज्या पद्धतीनं दबाव गट निर्माण करून इथल्या कार्यकारी मंडळावर, म्हणजेच जिल्हाधिकाऱ्यापासून ते आयुक्तापर्यंत ज्या पद्धतीनं आपली निवेदनं, त्यांच्यासमोरचे मोर्चे, त्यांच्याबद्दलचे आदरसुद्धा ज्या पद्धतीनं व्यक्त करतो, सामूहिकपणे व्यक्त करतो, त्याच पद्धतीनं या देशातल्या पत्रकारितेकडं सुद्धा आपण बघितलं पाहिजे. या देशातला कोणी पत्रकार 2 जाती धर्मामध्ये भांडणं लावत असेल, आरडाओरडा करणारी पत्रकारिता करत असेल किंवा एकांगी पद्धतीची पत्रकारिता करत असेल तर नागरिकांचा दबावगट या देशामध्ये निर्माण झाला पाहिजे. एक तर अशी वाहिन्या, असे वृत्तपत्र आपण बघणे आणि वाचणे बंद केले पाहिजे, किंवा आपल्याला हे सगळं बघायचं आहे परंतु आपल्याला रुचत नसेल तर सामूहिकपणे या लोकांना आपण प्रश्न विचारले पाहिजेत की तू जी काय करतो याला पत्रकारिता म्हणता येत नाही. पत्रकारिता ही समाजाभिमुख आहे, म्हणजे पत्रकारितेमध्ये तुम्हाला नफा कमवायचा आहे. भांडवलवादी व्यवस्थेमध्ये तुम्ही माध्यमं चालवतायत, परंतु चांगली पत्रकारिता करून सुद्धा माध्यमं चांगल्या पद्धतीनं चालवता येतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे NDTV सारखं माध्यम आहे की ज्या माध्यमानं या देशामधले महत्त्वाचे तळागाळातले प्रश्न हाताळून चांगली पत्रकारितेचं दर्शन घडवलेलं आहे. तर अशा पद्धतीची पत्रकारिता आपल्या देशामध्ये होणे गरजेचे आहे. अन्यथा येणाऱ्या काळामध्ये लोकांकडून या पत्रकारांच्यावर गुन्हे नोंदवले जाऊ शकतात, कारण बदनामी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी हे सहज होऊ शकतं, कारण आरडाओरडा करणारे जे पत्रकार आहेत त्यांच्याकडून काही होण्याची शक्यता आहे. दुसरी गोष्ट, अनेक हुकुमशाही देशामध्ये पत्रकारांना मारण्याच्या संदर्भात मारलं जातं आहे. आपल्या देशामध्ये जर वेठीस धरणारी चुकीची पत्रकारिता जर व्हायला लागली तर या देशामध्ये एका पद्धतीनं या जे वृत्तपत्र आहेत किंवा प्रसारमाध्यमं आहेत
या संपादकांना, तिथल्या पत्रकारांना नक्कीच त्रास होऊ शकतो, कारण आपण कोणाची तरी बाजू घेताय म्हणून. त्यामुळं हे अशा पद्धतीनं कोणाची तरी बाजू घेणं, कोणाला तरी ग्लोरीफाय करणं किंवा कोणाची तरी बदनामी करणं, अशा पद्धतीची पत्रकारिता हे आपल्या देशातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं जे कलम आहे ते आपणाला देत नाही. त्यामुळं मित्रांनो, आपण सामान्य नागरिक म्हणून माध्यमावर दबावतंत्र आणि दबावगट म्हणून आपण काम केलं पाहिजे. आपल्याला नको असलेले माध्यमं आपण टाळले पाहिजेत आणि हा संदेश माध्यमापर्यंत गेला पाहिजे की आम्ही तुमचं माध्यम वाचत नाही किंवा बघत नाही, कारण तुम्ही एकांगी पद्धतीनं पत्रकारिता करताय. हे जर आपण केलं तर आपल्या देशात जी बिघडत चाललेली आहे पत्रकारिता, ती पत्रकारिता नीट व्हायला आपण स्वतः जबाबदार असो. अन्यथा पत्रकारिता बिघडायला सुद्धा आणि ह्या देशाचं नुकसान करायला सुद्धा या देशातले आपण वाचक आणि दर्शकच कारणीभूत असो, असं मला वाटतं. धन्यवाद.